बाळा, तोच हा नवीन प्रवास. जेव्हा जगात कलियुगाचा प्रताप वाढला, लोक स्वधर्म विसरले आणि नास्तिकतेचा अंधार पसरला, तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी साक्षात दत्तात्रेयांनी अक्कलकोटमध्ये अवतार घेतला. ग्रंथ सुरू करण्यापूर्वी कवीने गणपती बाप्पा, सरस्वती माता, आपले आई वडील आणि सर्व संतांना नमस्कार केला. त्यांनी दत्तगुरूंच्या रूपाचं ध्यान केलं. ते म्हणतात, स्वामींचं कपाळ विशाळ आहे, डोळे कानापर्यंत मोठे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड हास्य असतं. त्यांच्या हातात गदा, पद्म, शंख आणि चक्र ही आयुध होती. आजोबा म्हणजे ते साक्षात विष्णूच होते तर. सोबतीला नाही कुणी सोबत